हॉटेल स्टाईल एकदम टेस्टी आणि हेल्दी असे पनीर मोमोज आज आपण करणार आहोत। त्यासाठी मी 1.5 वाटी रवा घेतला आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत ह्या रव्याला छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम मऊसूत पीठ तयार होईल। सारखं मळून घेतलं की त्यातला रवाळपणा जाऊन एकदम चिकट असं रव्याचं पीठ तयार होतं। तर याला एक 10 ते 15 मिनिटं छान असं भिजू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला आहे। लसूण छान परतून झाला की बारीक चिरून कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा परतला की त्यामध्ये असे क्रम्बल करून पनीर टाकायचं आहे। थोडंसं लाल तिखट, त्यानंतर टोमॅटो सॉस, सोया सॉस, थोडासा चिली सॉस आणि व्हिनेगर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं फ्राय करून झालं की त्यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि थोडे ओरेगॅनो टाकले, यामुळे टेस्ट एकदमच हॉटेलसारखी अशी अप्रतिम टेस्ट लागते। आता यामध्ये थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं थोडं मीठ टाकून घेतलं आहे। 1 ते 2 मिनटं फ्राय करून थंड करायला काढून ठेवलं आहे। आता इकडे आपलं पीठही छान असं भिजलं आहे। आता तेलामध्ये थोडंसं पीठ असं मळून छोटे छोटे गोल करून मोदकासाठी करतो त्याप्रमाणे लाट्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये या लाटीमध्ये सारण भरायचं आणि हवा तो आकार देऊन मोमोज तयार करून घ्यायचे आहेत। मी आता अशा पद्धतीने शेप दिला आहे। हा मोमोजचा शेप मला आवडतो म्हणून मी केला, परंतु आपण मोदकासारखा गोल असा आकारही देऊ शकतो, त्यामुळे कमी तेलामध्ये हे मोमोज छान फ्राय करता येतात। आता हे ज्यावेळी आपण चिटकवतो तो अगदी व्यवस्थित हे चिटकवले गेले पाहिजेत, नाहीतर तेलामध्ये तळताना हे सुटून त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं। रव्याप्रमाणेच गव्हाच्या पिठाचेही मोमोज फार सुंदर होतात, तेही एकदा नक्की ट्राय करा। चला आता आपले मोमोज तयार झाले आहेत, तेलही गरम झालं आहे। त्यामध्ये आता हे मोमोज थोडे थोडे करून आपण छान फ्राय करून घेऊयात। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये असे सोडून घ्यायचे आणि मीडियम ते स्लो फ्लेमवरतीच हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत, म्हणजे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे रव्याचं सारण एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतं। मोमोजसोबत खाण्याच्या चटणीचा व्हिडिओ मी मागे शेअर केला आहे। मिक्स व्हेज मोमोजसोबत आपण ही चटणी तयार केली होती, मी इथे तीच चटणी आता वापरलेली आहे आणि अशा पद्धतीने आपले छान असे क्रिस्पी पनीर मोमोज तयार झालेले आहेत। मेयोनीज आणि ह्या सॉससोबत एकदमच टेस्टी लागले। तुम्हीही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। धन्यवाद।